तर विशाल भारद्वाज दिग्दर्शित आणि शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी अभिनीत ओ रोमियो हा चित्रपट 1990च्या दशकातील मुंबईतील अंडरवर्ल्डमध्ये सेट केलेला एक दृश्यदृष्ट्या आकर्षक परंतु भावनिकदृष्ट्या असमान रोमॅन्टिक सूड नाटक आहे. समीक्षकांनी कपूरच्या गँगस्टरच्या अभिनयाची आणि चित्रपटाच्या स्टायलिश रक्तरंजित कृतीची प्रशंसा केली असली तरी त्याच्या कमकुवत कथन, 178 मिनिटांचा रनटाईम आणि खोल भावना जागृत करण्यास असमर्थतेसाठी त्याला संमिश्र पुनरावलोकनाचा सामना करावा लागला आहे. तर आता चित्रपटाबद्दल महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूयात. उस्तारा म्हणून उच्च ऊर्जा आणि तीव्रता आणल्याबद्दल शाहिद कपूरचे कौतुक केले जाते. तर तृप्ती डिमरी तिच्या दमदार प्रभावी कामगिरीसाठी प्रसिद्ध आहे. शैली आणि दिग्दर्शनाबद्दल बोलायचं झाल्यास या चित्रपटाचे वर्णन धडधडणारा, रक्ताळलेला आणि सुंदर असे केले आहे, ज्यामध्ये 90च्या दशकातील जुन्या आठवणी आणि कधीकधी भारद्वाज यांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आहे असं जाणवतं. तर कथात्मक मुद्दा, समीक्षकांना ही कथा एक पारंपरिक आणि काहीशी साधित केलेली गुंड कथा वाटली, जी त्याच्या रोमॅन्टिक आणि हिंसक घटकामध्ये संतुलन साधण्यासाठी संघर्ष करते. तर बॉक्स ऑफिसबद्दल बोलायचं झालं, दिग्दर्शकाला या प्रकल्पाबद्दल अभिमान असूनही चित्रपटाला मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांशी जोडण्यात अडचण आली आहे. पहिल्या आठवड्याच्या शेवटी कमाईत लक्षणीय घट झालेली आहे. 12व्या दिवसापर्यंत जगभरातील एकूण कमाई 92 कोटी रुपयांपेक्षा जास्त झालेली आहे. तर ओ रोमियो हा सामान्यतः मिश्र बॅग मानला जातो, जो पारंपरिक रोमॅन्टिक चित्रपट शोधणाऱ्यांपेक्षा तीव्र गडद थ्रिलर चाहत्यांना आकर्षित करू शकतो. बाकी चित्रपटाबद्दल बोलायचं जर झालं तर शाहिद कपूरचा याच्या अगोदरचा तो एक चित्रपट होता ड्रग्सवरती आधारित, उडता पंजाब. तर तो चित्रपटही खूप संत बोर असा वाटला होता. तर सेम तसाच हा चित्रपट आहे ना, तुम्हाला जरा बोर करू शकतो. एवढा पण तो तुम्हाला चित्रपट आहे ना की चित्रपटाचं कथानक आहे ना खूप म्हणजे स्लो वगैरे आहे. तर चित्रपट तुम्हाला असं खिळवून ठेवत नाही ना, 3 तासाचा त्याचा रन टाईम आहे. मग त्या पद्धतीचा चित्रपट म्हणजे वाटत नाही की तुम्हाला तो आवडेल वगैरे. तर ठीक आहे, थोडे पेशन्स ठेवून तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल. बाकी चित्रपट तसा आहे बरा, पण एवढाही खास आहे असं नाही म्हणू शकत आपल्याला. बाकी तुम्ही जर पाहिला असेल तर तुम्हाला तो कसा वाटला हे नक्की प्रतिक्रिया करा आणि अशाच नवीन नवीन चित्रपटांच्या समीक्षेसाठी आपलं निखिल मोरे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बाकी मी ज्या चित्रपटगृहात हा चित्रपट पाहिला, लय मच्छरांनी माझं रक्त पिलं. धन्यवाद.